हे कळायला जाणीव करतो आणि डोळ्यातून पाणी पडते, शब्दही बोलत त्यावेळेस कृष्ण भगवंत म्हणतो जे हे आता पांडव आहे याला तुम्ही ज्ञान द्या, जेणेकरून आता एवढी हिंसा झाली, एवढे याने युद्धामध्ये झाले, आता नाराज झाले, कसं राजकारण चालायचं, कसं प्राण कसं म्हणजे सगळा व्यवहार चालायचा हे ज्ञान सांगू लागले. सांगा म्हणजे धर्माला ज्यावेळेस शेवटच्या सेकंदाला त्याला धर्माला सांगतात प्रभू राजनीती शिकवते, कसं वागावं लागते, कशी राजनीती शिकवायची हे पूर्ण ज्ञान विष्णू सहस्त्र नामाचं सुद्धा भीष्माचार्याने सांगितलं होतं. आपण विष्णू सहस्त्रनाम ज्यावेळेस ज्ञानेश्वरी पारायण लावतो तर विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. विष्णू सहस्त्रनाम असं आहे की मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याच्या वेळेस आपण प्राण प्रतिष्ठा करतो त्यावेळेस समोर जर मूर्ती ठेवली आणि विष्णू सहस्त्रनाम डोळ्याची पापणी न हलवता सारखं जर चिंतन केलं, विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं आणि त्या मूर्तीमध्ये पाहायचं, त्या नामानं प्राण प्रतिष्ठा प्राण निघते त्या मूर्तीमध्ये. एवढं श्रेष्ठ विष्णू सहस्त्र, ते विष्णू सहस्त्रनाम धर्माला शिकवते. आणि शेवट गंगा माझा आराधना करतो आणि गंगापुत्र होता भीष्माचार्य, गंगापुत्र होता. शेवटच्या सेकंदाला गंगा माता फसत, गंगेनं स्नान घालतो आणि शेवट भगवंताची नामस्मरणामध्ये दृष्टीसमोर उभा राहतो. जसंच निश्चित जो भगवंताच्या हृदयात होतो. कृष्ण भगवान